मित्रांनो, मैत्रिणींनो, नमस्कार. रोजच्या दैनंदिन जीवनात आपण एकमेकांना कितीही मोठ्या गोष्टींमध्ये साथ दिली किंवा कितीही प्रेम माया आहे दाखवले तरी कळत नकळत बऱ्याच वेळेला आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे इतरांना दुखावतो किंवा काही वेळेस आपण स्वतःही दुखावतो. गोष्ट तेवढी मोठी नसते पण आपण दुखावतो, इतरांना दुखावतो. तर सणांमध्ये अशा गोष्टी बऱ्याच वेळेला घडतात. तर हेच लोकांपर्यंत पोहोचविण्याचा लेखिकेने खूप चांगला प्रयत्न केला आहे. लेखिकेचे नाव आहे सारिका कंदलगावकर. तर या संपूर्ण लेखाचे श्रेय त्यांनाच जाते. चला तर मग करूया सुरुवात. पण सुरुवात करण्याआधी हा लेख पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याकडून या दिवाळीला कोणी दुखावणार नाही याची काळजी नक्की घ्या. आणि त्याचबरोबर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन नात्यांविषयक सुंदर विचार कथा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. टिंग टिंग. घरी लेकाला आवडतो तसा स्वतःला होत नसतानाही केलेल्या फराळाला हातही न लावता लेक जेव्हा दुसऱ्यांच्या फराळाची स्तुती करतो तेव्हा ती गोष्ट छोटीशीच असते पण आईच्या मनाला लागलेली असते. मुलांसाठी हवे तसे कपडे फटाके घेऊन सुद्धा पूजा करून नंतर फटाके वाजवायला जा असे सांगणाऱ्या वडिलांशी मुले जेव्हा बोलत नाहीत तेव्हा ती गोष्ट छोटीशीच असते पण वडिलांच्या मनाला लागलेली असते. सतत आपल्या चित्रकलेचे आर्टचे लोकांना प्रदर्शन करणारा मुलगा जेव्हा रांगोळी काढायला नकार देतो तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण आईच्या मनाला लागलेली असते. जगभर हिंडणाऱ्या धाकट्या भावाला मोठ्या बहिणीच्या घरी 5 मिनिटेही जायला वेळ नसतो तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण बहिणीच्या मनाला लागलेली असते. मित्रांचे, मैत्रिणींचे, फुलांचे स्टेटस ठेवणाऱ्या बहिणीला भाऊबीजेच्या दिवशीही भावाचा फोटो स्टेटसला ठेवावासा वाटत नाही तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण भावाच्या मनाला लागलेली असते. माहेरच्यांना चहा फराळ देणाऱ्या वहिनीला नणदेला साधे पाणीही विचारायला वेळ नसतो तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण नणंदेच्या मनाला लागलेली असते. भावासाठी डबे भरभरून पाठवणाऱ्या नणंदेला स्वतःच्या वहिनीला तू ही चव बघून सांग कसे झाले ते हे बोलावेसे वाटत नाही. तीही गोष्ट छोटीशीच असते पण वहिनीच्या मनाला लागलेली असते. घरातली साफसफाई फराळाचे करूनसुद्धा बाहेरच्या लक्ष्मीचे कौतुक करणारे शब्द जेव्हा गृहलक्ष्मीच्या कानावर पडत नाही तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण गृहलक्ष्मीच्या मनाला लागलेली असते. स्वतःसाठी भरजरी साड्या दागिने घेणारी बायको जेव्हा नवऱ्यासाठी साधासा शर्टही घेत नाही तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण नवऱ्याच्या मनाला लागलेली असते. दर दिवाळीला सगळ्यांना मॅसेजमधून फोन करून शुभेच्छा देणारी व्यक्ती जेव्हा साधे दिवाळीचे स्टेटसही ठेवत नाही आणि कोणाच्या ते लक्षातही येत नाही तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण त्या व्यक्तीच्या मनाला लागलेली असते. आपल्याच कुटुंबातला एक सदस्य जीवन मरणाच्या दारात असतो. अशा वेळेस इतर सदस्य शुभ दीपावलीचे संदेश टाकत असतात, स्वतः साजरी केलेल्या दिवाळीचे फोटो टाकत असतात तेव्हा गोष्ट छोटीशीच असते पण त्या सदस्याच्या जवळच्या माणसांच्या मनाला लागलेली असते. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी सणासुदीला घडत असतात ज्याने मनं दुखावलेली असतात. अशा गोष्टी कोणासोबतही होऊ नये हीच इच्छा. दिवाळी हा खरे तर नात्यांचा उत्सव असतो पण काही वेळा ही नाती जोडण्याऐवजी तुटलीही जातात. दिवाळी म्हणजे नेहमीच आनंदाची, त्याच दिवाळीची दुसरी बाजू दाखवण्याचा हा प्रयत्न.